नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VB म्हणजेच मार्केट रिसर्च अँड बिझनेस लॉ या विषयातील व्हिडिओ क्रमांक 15 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, या घटकामध्ये आपण चाचणी विपणन, ज्याला आपण टेस्ट मार्केटिंग, आणि बाजारपेठ विभागीकरण, ज्याला मार्केट सिगमेंटेशन, या विषयीची चर्चा करणार आहोत. मित्रांनो, अपेक्षित वैशिष्ट्ये असलेल्या वस्तूंचे उत्पादन करणे परवडणारे आहे हे तपासून घेतल्यानंतर वस्तूंची बाजारात विक्री होईल किंवा नाही, वस्तू विक्रीसाठी ठेवल्यानंतर ग्राहकांच्या कोणत्या प्रक्रिया राहतील, गुणात्मक दृष्टीने वस्तू कशी आहे इत्यादी समजून घेणं आवश्यक असतं. हे जाणून घेण्यासाठी ज्या प्रायोगिक तत्वावर अभ्यास केला जातो त्या प्रयोगातून निघणाऱ्या निष्पत्तीचा किंवा निष्कर्षाच्या आधारावर वस्तू विक्री होऊ शकेल किंवा नाही हे ठरविता येते. त्यास चाचणी किंवा परीक्षात्मक विपणन असे म्हणतात. परीक्षात्मक विपणन हा विपणनाच्या क्षेत्रातील एक प्रयोग आहे असे म्हणता येईल. कारण नव्यानं आपण जेव्हा वस्तूंचं उत्पादन करीत असतो मित्रांनो, तेव्हा ती बाजारपेठेमध्ये ग्राहक स्वीकारेल किंवा नाही, ग्राहकांच्या प्रतिसाद कशा पद्धतीचा किंवा कशा प्रकारचा असेल हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं. त्यासाठी काही आपल्याला प्रायोगिक तत्वावर तयार करून आपल्याला वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी ठेवावी लागते. ग्राहक ती वस्तू स्वीकारतात का? ग्राहकांना त्या वस्तूप्रती काय प्रतिक्रिया आहे? ग्राहकांना ती वस्तू आवडणार आहे किंवा नाही? ग्राहकांच्या मनामध्ये ती वस्तू घर करणार आहे किंवा नाही? या सगळ्या गोष्टींचा शोध चाचणी विपणनाच्या माध्यमातून घेतला जातो. चाचणी विपणन हा एक विपणनाचाच एक भाग असून यामध्ये ठराविक बाजारपेठेमध्ये वस्तूंची विक्री केली जाते आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया, ग्राहकांचा प्रसाद नोंदवण्याचं काम केलं जातं. त्याला आपण चाचणी विपणन असं आपण म्हणतो. चाचणी विपणन प्रक्रियेत प्रथम अपेक्षित भौतिक वैशिष्ट्ये असलेल्या वस्तूंचे अल्प प्रमाणात उत्पादन केलं जातं. म्हणजे कमी प्रमाणामध्ये वस्तूंचं उत्पादन केलं जातं आणि ती वस्तू बाजारपेठेमध्ये ग्राहकांच्या विक्रीसाठी ठेवली जाते. नंतर ही वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी ठेवली जाते. त्या बाजारपेठेचे क्षेत्र मर्यादित असते. अशा मर्यादित बाजारपेठेत वस्तूबद्दल ग्राहकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे नीटपणे जाणून घेण्यासाठी वस्तूंची विक्री व्यवस्था केलेली असते. बाजारात स्पर्धा असेल तर इतर वस्तूंच्या तुलनेमध्ये विशिष्ट वस्तूमध्ये काही वेगळी गुणवैशिष्ट्ये आहेत काय, तसेच वस्तूंचा दर्जा सुधारण्यासाठी नेमका कुठे वाव आहे इत्यादींची माहिती परीक्षण विपणनातून किंवा चाचणी विपणनातून मिळत असते. जेव्हा बाजारपेठेमध्ये आपण वस्तू विक्रीसाठी ठेवतो प्रायोगिक तत्वावर, त्यावेळेला ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जातात. ग्राहकांना त्या वस्तूमध्ये काय वैशिष्ट्ये हवेत नाही ते विचारली जातात. ग्राहकांनी ती वस्तू वापरल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत वस्तूविषयीच्या ते विचारल्या जातात. त्यांना काय वस्तूमध्ये अपेक्षित आहे हेही विचारून घेतलं जातं किंवा हेही जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला आपण चाचणी विपणन असं आपण म्हणतो. मग अशा परीक्षणात विपणनामध्ये विपणनाच्या प्रयोगातून निघणाऱ्या निष्पत्तीच्या आधारावर विक्रीसाठी ठेवल्यानंतर तिची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ शकेल किंवा नाही हे ठरविता येतं. आणि ज्या ठिकाणी वस्तूंच्या विक्रीबाबत आकडे उपलब्ध नसतात त्या ठिकाणी ही पद्धती फार उपयुक्त ठरते. कारण ज्या बाजारपेठेमध्ये आपल्याला वस्तूला आपल्या प्रतिसाद मिळत नाही, फारशी विक्री होत नाहीत वस्तू, अशा बाजारपेठेमध्ये मुद्दामहून चाचणी विपणन केलं जातं. त्या ठिकाणी ग्राहकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या जातात, समजून घेतल्या जातात आणि त्यानंतरच ग्राहकांना त्याविषयी पुन्हा त्या वस्तूमध्ये बदल करून ती वस्तू विक्री करण्याचं काम केलं जातं. म्हणजे ग्राहकांना ज्या अपेक्षा आहेत वस्तूकडून
त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून ती मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये वस्तू पुन्हा विक्रीसाठी येऊ आल्यानंतर ग्राहक ती वस्तू स्वीकारतील अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचं कृत्य म्हणजे या ठिकाणी केलं जातं मित्रांनो. मग या चाचणी विपणनाचे उद्देश काय आहेत? तर चाचणी विपणनाचे उद्देश पुढीलप्रमाणे असतात. त्यातला पहिला उद्देश आहे आपणास उत्पादित करावयाच्या वस्तूसाठी ग्राहकांच्या व विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे व ग्राहकांना त्या वस्तूबद्दल आवड निर्माण होईल का याचा शोध घेणे. बाजारपेठेमध्ये पदार्पण करणं, स्वतःचं अस्तित्व टिकवणं, मार्केटमध्ये आपला शेअर ठेवणं म्हणजे शेअर मार्केटमध्ये आपला हिस्सा ठेवणं बाजारपेठेमध्ये, ह्या बाबी काही सोप्या नाही आहेत. मग हे कधी शक्य होतं? ग्राहकांच्या समाधानावर शक्य होतं. यासाठी आपल्याला ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्याव्या लागतील, ग्राहकांच्या इच्छा आकांक्षा जाणून घ्याव्या लागतील, ग्राहकांच्या वस्तूविषयी काय भावना आहेत हे समजून घ्यावं लागेल आणि त्यानंतरच आपल्याला बाजारपेठेमध्ये हातपाय पसरता येतील किंवा आपल्याला स्वतःचं अस्तित्व, व्यवसाय संघटनेचं अस्तित्व वस्तूंच्या विक्रीच्या माध्यमातून इतरांना दाखवून द्यावं लागेल. मग यासाठी आपल्याला चाचणी विपणन करणं गरजेचं असतं. मग ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहेत, विक्रेत्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, विक्रेत्यांच्या काही प्रतिक्रिया आहेत का, याही बाबींचा आपल्याला शोध या चाचणी विपणनाच्या माध्यमातून घेता येतो. दुसरा उद्देश असा आहे स्पर्धात्मक बाजारात इतर वस्तूंच्या तुलनेने विशिष्ट वस्तूमधील गुणवैशिष्ट्ये जाणून घेणे, वस्तूंचा दर्जा सुधारण्यासाठी नेमका कुठे वाव आहे याचा शोध घेणे, ही बाब पाहणं गरजेचं असतं. स्पर्धात्मक बाजारामध्ये इतर वस्तूंच्या तुलनेने विशिष्ट वस्तूमधील गुणवैशिष्ट्ये कशी आहेत, चांगली आहेत का नाही आहेत, वस्तूंचा दर्जा कशा प्रकारचा आहे, त्या सुधारणा वस्तूमध्ये कोणकोणत्या प्रकारचा सुधारणा करणं गरजेचं आहे, याविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी घेता येते किंवा घेणं गरजेचं असतं. आणि हा उद्देश आपला चाचणी विपणनाच्या माध्यमातून साध्य होत असताना आपल्याला दिसतो. तिसरा उद्देश आहे मित्रांनो परीक्षणात्मक किंवा चाचणी विपणनाच्या प्रयोगातून निघणाऱ्या निष्कर्षाच्या आधारे भविष्यामध्ये वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होईल किंवा नाही हे ठरविणं. चाचणी विपणनाचा हा एक सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो की बाजारपेठेमध्ये आपण पदार्पण केल्यानंतर आपल्या वस्तूला कशा प्रकारचा प्रतिसाद मिळेल किंवा नाही याविषयीची माहिती आपल्याला या चाचणी विपणनाच्या माध्यमातून मिळत असते. मग हा झाला चाचणी विपणनाचा उद्देश. आता यानंतरचा आपला दुसरा घटक आहे बाजारपेठ विभागीकरण, ज्याला मार्केट सेगमेंटेशन असं आपण म्हणत असतो. याची मग व्याख्या काय आहे? तर बाजारपेठ विभागीकरण म्हणजे गरजामध्ये साम्य असणाऱ्या ग्राहकांचा समूह होय. बाजारपेठेचे वेगवेगळे विभाग करणे, जसे की एखादी व्यवसाय संघटना पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असं बाजारपेठांचं विभाजन करते किंवा त्याच्यामध्ये देशाच्या भौगोलिक आकारमानाचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु बऱ्याच वेळेला एखाद्या ठराविक भागातील ग्राहकांची गुणवैशिष्ट्ये सारखी असतात. अशी सारखी गुणवैशिष्ट्ये असणारी जी काही भाग आहेत त्यांना एकत्रित करून ती बाजारपेठ एकत्रित करण्याचा प्रयत्न करणे, त्या बाजारपेठेला विशिष्ट नाव देणे, याला आपण बाजारपेठेचं विभागीकरण असं आपण म्हणतो. मग ग्राहकांशी संबंधित मग हे असं करणं का केलं जातं? हा एक बाजारपेठेचा किंवा मार्केटचा एक स्ट्रॅटजीचा भाग असतो, व्यूहरचनेचा भाग असतो. या व्यूहरचनेमध्ये ग्राहकांच्या गुणवैशिष्ट्यानुसार बाजारपेठेची विभागणी केली जाते. बाजारपेठेची विभागणी केली जाते. ग्राहकांचे त्यांच्या खरेदी प्रवृत्तीनुसार आणि क्षमतेनुसार विविध गट पाडले जातात. या ग्राहक गटांच्या वैशिष्ट्यांचा, गरजांचा अभ्यास करून व्यवसाय संस्था आपले लक्ष विशिष्ट बाजारपेठेवर केंद्रित करत असते. मागणीचा अंदाज, विक्री योजना निश्चित करण्यासाठी बाजारपेठ विभाजन करणे आवश्यक असते. कारण मागणीचा अंदाज आपल्याला घेता येतो. एखाद्या बाजारपेठेमध्ये आपण विक्रीचं उद्दिष्ट निश्चित करू शकतो, विक्रेत्यांना विक्रय अभ्यांश निश्चित करून देऊ शकतो, मार्केटमध्ये चाचणी विपणनच्या माध्यमातून ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ शकतो. यासाठी आपल्याला बाजारपेठ
विभागीकरण करणं गरजेचं असतं किंवा त्याचं वेगवेगळे विभाग पाडणं त्याच्यासाठी आवश्यक असतं. मग मागणीचा अंदाज व विक्री योजना निश्चित करण्यासाठी बाजारपेठ विभाजन करणं आवश्यक असतं. विपणन तज्ज्ञांनी बाजारपेठ विभाजनाच्या व्याख्या पुढील प्रमाणे केलेल्या आहेत. त्यातली पहिली व्याख्या आहे मित्रांनो फिलिप कोटलर या तज्ज्ञांनी. त्यामध्ये ते असं म्हणतायत की बाजारपेठ विभागीकरण अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये ग्राहकांच्या विशिष्ट किंवा विविध गरजा, वैशिष्ट्य, वर्तणुकीचा अभ्यास करून ग्राहकांची विविध गटात वर्गवारी करणे, त्यामुळे ग्राहक आणि ग्राहकामधील फरक कळतो आणि त्यांना यशस्वीपणे हाताळण्यासाठी व्यावसायिक योग्य नीतीचा अवलंब करणे, त्याला आपण बाजारपेठेचं विभागीकरण असं आपण म्हणतो. परत एकदा आपण समजून घेऊयात. फिलिप कोटलर या तज्ज्ञांनी बाजारपेठ विभागीकरणाची व्याख्या काय केलेली आहे. ते असं म्हणतात की बाजारपेठ विभागीकरण म्हणजे अशी एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये ग्राहकांच्या विविध गरजा, गुणवैशिष्ट्ये, वर्तणुकीचा अभ्यास आणि ग्राहकांची विविध गटात वर्गवारी करण्यात येते. त्यामुळे ग्राहकामधील फरक कळतो, गुणवैशिष्ट्ये कळतात आणि त्यांना यशस्वीपणे हाताळण्यासाठी व्यावसायिक योग्य नीतीचा कौशल्याचा वापर करता येतो. याला आपण बाजारपेठ विभागीकरण असं आपण म्हणतो. दुसरी व्याख्या बाजारपेठ विभागीकरणाची RS डावर या तज्ज्ञांनी केलेली आहे. ते असं म्हणतायत की ग्राहकांच्या समान गुणधर्मानुसार विविध गट बनविणे म्हणजेच बाजारपेठ विभाजन होय. बाजारपेठेतील ग्राहकांच्या गुणवैशिष्ट्यानुसार बाजारपेठेंचे विविध गटामध्ये विभाजन करणे त्यालाच बाजारपेठ विभागीकरण असं आपण म्हणतो, असं त्यांनी या RS डावर या तज्ज्ञांनी केलेली आहे. तिसरी व्याख्या आहे विशिष्ट विभाग किंवा विशिष्ट ग्राहक गरजेनुसार नजरेसमोर ठेवून ग्राहकांचे विभाग किंवा गट पाडण्याच्या क्रियेला विभागीकरण म्हणतात. म्हणजे विशिष्ट गट किंवा विभाग, विशिष्ट ग्राहक नजरेसमोर ठेवून त्यांच्या गुणधर्मानुसार ग्राहकांचे विभाग किंवा गट पाडण्याला आपण बाजारपेठ विभागीकरण असं आपण म्हणतो. त्यानंतरची चौथी व्याख्या आहे मित्रांनो बाजारपेठ विभागीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे वस्तूंकरिता समान गुणधर्म असणारा ग्राहक वर्ग परस्परापासून वेगळा केला जातो, ज्यामध्ये त्या माध्यमातून बाजारपेठा अस्तित्वात येतात. स्वतंत्रपणे प्रत्येक विभागीकरणाकरता मागणीचा आराखडा तयार करता येतो व त्यानुसार वस्तूंच्या मागणीचा अंदाज येतो. वस्तूंची निर्मिती कोणत्या स्वरूपाची व किती स्वरूपाची, किती प्रमाणात करावयाची याचा निर्णय घेता येतो. म्हणजे बाजारपेठेमध्ये वस्तूंची निर्मिती किती केली पाहिजे, आपण किती करणं गरजेचं आहे. ती प्रमाणापेक्षा जास्त केली तरी अडचणी येतात, प्रमाणापेक्षा कमी केल्या तरी अडचणी येतात. म्हणून आपल्याला बाजारपेठ विभागीकरण करणं गरजेचं असतं. त्या ठराविक भागामध्ये, त्या ठराविक प्रदेशामध्ये काय विक्रीची काय अवस्था आहे, वस्तू आपण किती रुपयांना विक्री करणं गरजेचं आहे, याचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं असतं. मग वरील जे काही 2-4 प्रकारच्या व्याख्या दिलेल्या आहेत, या व्याख्यावरून बाजारपेठेत असंख्य ग्राहक आहेत हे आपल्याला मान्य करावं लागतं. परंतु या ग्राहकांच्या आवडीनिवडी, गरजा, वस्तू खरेदीचे प्रमाण, खरेदी वर्तन, त्यांच्या खरेदीवर परिणाम करणारे घटक यामध्ये सुद्धा समानता असल्याचं दिसून येत नाही. प्रत्येक ग्राहकांची वस्तू खरेदी करण्याविषयीची भावना वेगळी असते. प्रत्येक ग्राहकांचं वस्तू खरेदी करण्याविषयीची गुणवैशिष्ट्ये ही वेगळी असतात आणि मग यामुळं समानता असल्याचं दिसून येत नाही. त्याचबरोबर याकरिता व्यावसायिक ग्राहकांचे उत्पन्न, त्यांचे वय, भौगोलिक स्थान, त्यांचं शिक्षण, नागरिकत्वाची स्थिती इत्यादी घटकांचा विचार करून साम्य असलेल्या ग्राहकांचं गट एकत्र करणे याला आपण बाजारपेठ विभागीकरण असं आपण म्हणू शकतो. या गटाच्या आवडीनिवडी आणि गरजानुसार विपणन योजना आखल्या जातात. आपले लक्ष विशिष्ट बाजारपेठेवर केंद्रित केलं जातं. यालाच बाजारपेठ विभागीकरण असं आपण म्हणतो. म्हणजेच बाजारपेठ विभागीकरणसुद्धा हा एक विपणनाचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं बाजारपेठेमध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे, काय चाललेलं आहे, काय चाललेलं नाही याचा विचार करून आपण म्हणजे
बाजारपेठ विभागीकरण करत असतो. आपण या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. उद्याच्या आपण व्हिडिओमध्ये बाजारपेठाच्या विभागीकरणाचे महत्त्व अभ्यासूयात.